नमस्कार मित्रांनो, राज्यातील राजकारणात 50 खोके एकदम ओके ही विरोधकांची घोषणा प्रचंड गाजली। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर बहुतांश आमदार शिंदे सोबत गेले। या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला। याला आता भाजपा आमदारानेच दुजोरा दिल्याचं दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना यांच्यात कुरघोडी सुरू आहे। त्यात भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी 50 खोकेची घटना हे सत्य असल्याचा दावा केला आहे। त्यामुळे 50 खोके एकदम ओके हे पुन्हा चर्चेत आले आहे। त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेकडे जाण्यासाठी 50 कोटी घेतले असे विधान भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले होते। त्यावर आमदार मुटकुळे म्हणाले की मी केलेले विधान गंभीर असले तरी ते खरे आहे। मला इतरांचे माहिती नाही, परंतु संतोष बांगर यांना 50 कोटी मिळाले हे माहिती आहे। आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचं सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ते 50 कोटी घेऊन पळाले। एकनाथ शिंदेंच्या माणसाकडून ते पैसे बांगर यांना मिळाले असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि राजकीय वाद पेटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। एवढंच नाही तर या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले। मित्र पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे। ही अशी परिस्थिती जवळपास सगळ्याच पालिकेत आहे। त्यात तानाजी मुटकुळे यांच्या आरोपामुळे शिंदे सेनेवर विरोधकांनी केलेले आरोप सत्य निघाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।